बिचाराचे मेंदू वडे पडलेत यार. आपलं लक्ष आहे ना ते 90% रोडवर हवं आणि 10% आपल्या लॉगिंगवर ठेवावं. ही बघा खारुताई बघा कशी पळते मस्त. पवई तलावामध्ये मगरी आहे. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आपण आता कुठे चाललो आहे, काय करणार आहोत हे तुम्हाला मी आत्ताच सांगत नाही. तर तुम्ही काय करता ना, व्हिडिओ डायरेक्ट स्किप करून टाकता आणि पुढची व्हिडिओ चालू करता. तर असं नको व्हायला, म्हणून चला आता राईडची सुरुवात करूया आणि राईडच्या या सुरुवातीमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतो. चला तर मग भेटूया. आता सकाळचे वाजले आहेत 7:45, 7:48 आणि राईडला मस्त सुरुवात झालेली आहे. जसं की मी तुम्हाला इंट्रो तिकडे दिला नाही, तर आता तुम्हाला इंट्रो इन शॉर्ट देऊन टाकतो. तर आपण आता चाललेलो आहोत पवई लेकला, जो की मुंबईचा एक चांगला फेमस तलाव आहे. तर आपण आज तिकडे भेट देऊयात. तिकडे बघण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत, कोणता रूट तुम्हाला फॉलो केला पाहिजे जर तुम्हाला मुंबईची ट्रॅफिक वाचवायची असेल तर यासाठीच मी हा रूट फॉलो करतो आहे. तर तुम्हाला नक्की कसं जायचं आहे तिथे, तर हा पूर्ण तुम्हाला मोटोलॉग पण बघायला भेटणार आहे आणि तिकडे जाऊन काय काय करता येईल, काय गोष्टी बघता येतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊनच आहोत तुमच्यासमोर. तर त्यामुळे थोडं मोटिवेशन पण आपल्याला मिळू देत, जेणेकरून अजून व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्या गोष्टी मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि स्वतःसुद्धा अनुभवेन. तर आत्ता मी कुठे आहे सध्या ते सांगतो. तर आता मी लोकनगरी एरियाच्या पुढे आलो आहे, म्हणजे अंबरनाथ लोकनगरी एरियाच्या पुढे. तर आत्ता मी इकडून चाललेलो आहे खोणी पागोड्याचा पाडा असं एक ठिकाण आहे. तिकडून आता मी जस्ट क्रॉस होणार आहे थोड्याच वेळात. तर इकडून मी सरळ जाणार आहे कटाई नाका. कटाई नाका म्हणजे जिथून कल्याणचा रोड आपल्याला भेटतो तो कटाई नाका. आणि त्या कटाई नाकावरनं मला सरळ एक लेफ्ट घ्यावा लागेल आणि लेफ्ट घेतल्यानंतर मला जावं लागेल शिळफाट्याला. आणि शिळफाटा एकदा आपण पोचलो की तिथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. एक छोटासा शिळफाट्याचा घाट लागेल, तो पण तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि त्यानंतर आपण सरळ जाणार ते म्हणजे नवी मुंबईच्या एरियामध्ये महापेला आणि तिथून घणसोली, घणसोलीवरून रबाळे, ऐरोलीचा मोठा ब्रिज क्रॉस करत आपण जाणार मुलुंड आणि मुलुंडवरनं सरळ जॉईन होणार ईस्टर्न एक्सप्रेस वेला आणि तिथून आपण जाणार पवईला. तर असा हा आपला रूट आहे. तुम्हाला ऐकून थोडा लांबचा रूट वाटला असेल, पण इतका लांबचा रूट नाही आहे. हे जवळपास डिस्टन्स आहे माझ्या घरापासून 45 किलोमीटरचं हे डिस्टन्स आहे. तर 45 किलोमीटरचं हे डिस्टन्स माझ्या मते आपण 1.5 तासामध्ये आरामात क्रॉस करू. 7:45 वाजता राईड चालू केली आहे, 8:45 9:15पर्यंत पोहोचू अशी अपेक्षा. आणि ही बघा समोर वाशीला जाणारी आय थिंक बस असावी, वाशी रेल्वे स्थानक. बिचाराचे मेंदू वडे पडलेत यार. इडली मेंदू वडे, काय माहिती कोणी धक्का दिला असेल, नुकसान झालं बिचाराचं. लोक पण आपल्या घाईत असतात ना, अशा गरिबांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा चुकामुकीमुळे बिचाराचं नुकसान होऊन जातं आणि ते लोक बघणार पण नाहीत. एकदा चुकून धक्का दिला तर सॉरी म्हणून पुढे निघून जातात, पण त्याला काही पैशाची मदत करावी असं त्यावेळेला त्यांना वाटत नाही. आणि मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत कटाई नाक्याजवळ. हा आहे कटाई नाका. इथून कल्याणच्या वगैरे बसेस तुम्हाला भेटतील आणि इथून आपण आता लेफ्ट टाकला आहे. आता इथून आपण सरळ या शिळपाट्या रोडला जॉईन होतो आहे. आणि जर तुम्ही या शिळफाट्या रोडला येत असाल तर इथेच तुम्हाला HP चा पेट्रोल पंप मिळून जाईल. तर पेट्रोल पंपचं पण काम चालू आहे, पण पेट्रोल अवेलेबल भेटेल तुम्हाला. हा बघा एक्सपिरिया मॉल आलेला आहे. हा रस्ता आहे ना पूर्ण जॅम असतो. जर तुम्ही दुपारी याल, संध्याकाळी याल, त्यावेळेला हा पूर्ण रस्ता जॅम झालेला असतो. आणि एक सरप्रायझिंगली गोष्ट आत्ताच जस्ट घडली आहे. स्पीडोमीटरमध्ये बघा, ऑडोमीटर माझा 20,003 किलोमीटर.
एवढी आत्तापर्यंत आपली गाडी चाललेली आहे, म्हणजे आपला रॉकी एकदम सक्सेसफुल जर्नी 20,000ची. खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि आजच्या या पवई राईडला आपले झालेले आहेत 20,000 किलोमीटर कंप्लीट. वाव. आत्तापर्यंतची 20,000ची जी जर्नी होती ना ती एकदम क्लासिक होती. कुठे अडथळे आले नाही आहेत, आणि एक अडथळा आला आहे पण तो मी एका वेगळ्या लॉगमध्ये नक्की सांगेन तुम्हाला. गाडीवरचा एक रिव्ह्यूचा लॉग बनवीन परफॉर्मन्सचा आफ्टर 20,000 किलोमीटर. तर त्यावेळेला तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सविस्तर सांगेन गाडीच्या बाबतीत. तर कोणाकोणाला हा लॉग बघायचा असेल त्यांनी कमेंटमध्ये मला कळवा तसं की हा लॉग बघायला आवडेल म्हणून. तर आपण लगेचच नक्कीच हा लॉगसुद्धा बनवूयात. आता ह्या रस्त्याने इथे मेन शिळफाड्याचा सिग्नल लागेल. आपण आता जस्ट शिळफाड्याला पोचलेलो आहेत. हा महानगर गॅस पण आता नवीन बनतो आहे इथे. तर इथून जर तुम्ही राईट मारून सरळ गेलात ना तर ठाण्या साईडनं जाल तर इथे 2 रस्ते आहेत जाण्यासाठी. जसं की आत्ता मी बोललो इथून सरळ आपण जाणार आहे नवी मुंबई साईडनं. इथून जर गेलात तर मुंब्रा, कळवा, ठाणा या साईडने तुम्ही शिळफाट्याला जाऊ शकता. सॉरी, शिळफाट्याला बोलतो आहे, पवई साईडला. तिथून पण तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेस वेला जॉईन होणार. हा मध्ये रस्ता बंद केलेला कोरोना काळामध्ये. त्यावेळेला मी एकदा इथून आलेलो तेव्हा पोलिसांनी इथे बॅरिगेट्स वगैरे लावून बंदच करून टाकलेला. हे बघा, आजूबाजूने दोन्ही साईडने डोंगर आणि मधून हा रस्ता जो की आहे शिळफाटा घाट. जास्त घाटासारखी वळणं नाही आहेत, छोटासाच घाट आहे पण थोडासा चढावावर आहे, त्यामुळे गाड्यांना थोडासा जोर लावावा लागतो. हा असा 2 व्हीलर असण्याचा हा असा फायदा, कुठूनही कसंही गॅप मारता येतो. कारण ही जे अवजड वाहनं आहे ट्रक, बस हे थोडे स्लो होऊन जातात या घाटामध्ये, त्यामुळे आपल्याला गॅप काढून फटाफट जाता येतं. फक्त एवढंच, जर गॅप काढत असाल तर इंडिकेटर वगैरे देऊन मारत जा गॅप, नाहीतर मागच्याला आपल्या कळणार नाही आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढतील. हा बघा, याने इंडिकेटर दिलेला पण मी बघितला नव्हता. त्यामुळे आपलं लक्ष आहे ना ते 90% रोडवर हवं आणि 10% आपल्या लॉगिंगवर ठेवावं. तसं लॉगिंगवर ठेवण्यासारखं लक्ष काय नसतं, फक्त मध्ये मध्ये हे चेक करावं लागतं की आपली जी रेकॉर्डिंग होते ती होते की नाही. कारण माझं असं बऱ्याचदा झालं आहे, रेकॉर्डिंग असं वाटतं होते पण ती झालेली नव्हती आणि एकटाच बडबडत चाललेलो. नंतर कळालं अरे बापरे, 20 ते 25 किलोमीटरचा रस्ता क्रॉस झाला आहे आणि आपण एकटंच बडबडत होतो, ऑडियन्ससोबत काहीच शेअर नाही केलं. त्यामुळे अशी चूक होता कामा नये, यासाठी मध्ये मध्ये लक्ष द्यावं लागतं आपल्याला. ये बघा, माझ्या लेफ्ट साइडला घनसोली रेलवे स्टेशन, और ये रही अपनी मुंबई की लोकल ट्रेन. अभी फ़िलहाल नवी मुंबई में हम. तुम्हाला जर लोकल ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर कसं येऊ शकता, तर पवईसाठी सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे कांजूरमार्ग. कांजूरमार्गवरून पवई सगळ्यात जवळ. जर दुसरं रेल्वे स्टेशन बोलायचं झालं तर विक्रोळी. विक्रोळीवरून पण तुम्ही सहजरित्या पोचू शकता. विक्रोळीवरून पण बऱ्याच अंधेरी साईडच्या बस जातात, अंधेरी गोरेगाव. तशाच कांजूरवरून पण अंधेरी गोरेगावच्या बऱ्याच बस आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही रेल्वे स्टेशनवरून जाऊ शकता. पण बोलायचं झालं तर कांजूरमार्ग हा जास्त जवळचा पर्याय आहे त्याच्यासाठी. नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा एक पर्यायी मार्ग, किती सुंदर आहे बघा. संध्याकाळी याल तर इथे थोडी लाईटिंग वगैरे दिसेल, मस्त दिसेल, पण सकाळी पण खूप क्लासिक दिसते. ही झाडं या रस्त्यावरती जास्त खुलून दिसते. आणि खालून ही मस्त वाहते खाडी, बोटी पण आहेत छोट्या छोट्या. सुंदर दृश्य. कुलाबा, भायखळा, परळला जाण्याचा रस्ता, मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस वे.
बरं झालं आपण या साईडला आलो आहे. ते पुढे पण आपल्याला थोडीशी ट्रॅफिक मिळेल, पण आपल्याला असं करून एक राईट मारायचं आहे. हे आपण आलेलो आहोत पवईला. इथून जर तुम्ही खालून सरळ गेलात तर कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन हा पूर्ण आहे पवई एरिया. समोर माझ्या पवई तलाव काय सुंदर दिसते. वाव, खूप वर्षांनी आल्यासारखं वाटते, कारण इथे मी आलोच नव्हतो बरेच दिवस. खूप सुंदर. आणि हाच आहे पूर्ण जॉगिंग ट्रॅक. इकडून तुम्ही सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला येऊ शकता, जॉगिंग करू शकता, बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करू शकता. आता तुम्हाला इथे मी काय काय करू शकता ह्या गोष्टींची सगळी माहिती देतो. वाव, एरिया बघा काय सुंदर आहे. झाडं बघा. अशी ना मुंबईमध्ये जी झाडांची हिरवळ आहे ना ती जवळपास नष्ट होत चालली आहे. आणि ही बघा खारुताई बघा कशी पळते मस्त. तर ही झाडांची हिरवळ आपल्याला जपून ठेवायची आहे, त्याच्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे नेचरची, आपली स्वतःची. बस कुठे घाण होणार नाही असं बघा. अशा लोकांना मदत करा जे लोक आपला एरिया साफ करायला बघत आहेत. आणि हे बघा इकडे आहे श्रीदेवी पद्मावती मंदिर. तर इकडे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. ह्याचा मंदिराचा तुम्हाला टायमिंग सांगतो. मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 6:30 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9. श्री देवी पद्मावती मंदिर. आणि इकडे आहे गौशाला या साईडला आहे. तर इथे या देवीचं मंदिर आहे, तर इथे तुम्ही दर्शन वगैरे सुद्धा घेऊ शकता पवई लेकला आल्यावर. तर हे बघा मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत नेचर्स पार्क जवळ. हा आहे पवईचा नेचर पार्क, नेचर उद्यान. तर निसर्ग उद्यान आहे. आतमध्ये पण असे थोडेसे फिरण्यासाठी चांगली जागा आहे आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे गार्डन्स बनवलेत, थोडे थोडे पाळणे वगैरे आहेत. आणि तिकडून तुम्हाला लेकचा पण व्ह्यू बघता येईल. तर याचा टायमिंग आहे सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. समथिंग असा नेचर पार्कचा या टायमिंग आहे. आणि मागे आहे पवई लेक. किती कबूतर आहेत बघा. सुंदर आहे बघा. मेरा माटी मेरा देश, सॉरी मेरी माटी मेरा देश. वाव, काय सुंदर आहे यार एन्व्हायरमेंट. ड्रिफ्ट मारायला बघतायत, पण त्यांच्याने नीट काही ड्रिफ्ट होत नाही आहे. ट्राय चालू आहे. एक आहे हिमालयन आणि दुसरी आहे रॉयल एनफील्ड बुलेट. तर मित्रांनो, इथून तुम्ही समोर बघू शकता पूर्ण या पवईच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत, कंपनीज आहेत. तिथे वेस्टिन नावाची आहे. थोडंसं झूम करतो. हा बघा. आणि जर तुम्ही ह्या साईडला गेलात ना, इकडून या साईडला, तर इथून हिरानंदानीचा एरिया येईल, जिथे मुंबईकर निखिल वगैरे राहतो. तो याच साईडचा एरिया हिरानंदानी. ही बघा, ही एकदम दयनीय अवस्था आहे. इथेच हार नारळ वगैरे जसं आपण तलावात वाहतो तसं या कृत्रिम तलावामध्ये लोक इथे हार नारळ वाहून पूर्ण वाट लावून ठेवतात. त्याच्यामुळे ही ग्रीनरी पण इथे मच्छर वगैरे संध्याकाळचे भरपूर असणार, साहजिक आहे. इथे बघा ही शिडाची बोट लाकडी आणि खाली ड्रम्स वगैरे टाकून अशीच एक बोट तयार केली आहे. आणि इथे बोटिंग वगैरे पण केली जाते. समोर बघाल तर तिथे बोटिंगचा पॉईंट आहे. थोडासा झूम करतो. तिथे बघा, तिथे बोटिंग पॉईंट आहे. तर तिथे 2 जणं आणि फॅमिली बोट अशा 2 ऑप्शन अवेलेबल असतील. पण ते या टायमाला सध्या नसतील चालू, पण संध्याकाळी 4 नंतर तुम्ही इथे याल तर बोटिंग पण तुम्हाला करायला मिळेल. आणि या पाण्यामध्ये मगरीसुद्धा आहेत. असं 2-3 व्हिडिओमध्ये मी बघितलेलं, 2-3 मगरी या पाण्यामध्ये आढळलेल्या. त्यामुळे कोणी इथे पोहण्याचा प्रयत्न करायला जाऊ नका. तसा तलाव खूप सुंदर आहे तिकडे बघाल तर, पण जी माणसांनी घाण केली आहे ना, त्यामुळे हा तलाव खूप खराब झाला आहे.
त्यामुळे प्लीज तुम्ही जर इथे येत असाल तर तलावामध्ये कुठलीही घाण वगैरे करू नका. जे काय तुम्ही खायला वगैरे आणाल ते इथे बसून वगैरे तुम्ही खाऊ शकता या साईडला. आणि खाऊन झालं की ते रॅपर आपल्या बॅगेमध्ये कॅरी करून घरी घेऊन जा किंवा दुसरीकडे कुठेतरी कचरापेटीमध्ये वगैरे टाका. तर बघा इकडे जे लिहिलं आहे ना ते थोडं फॉलो करा. आमची मुंबई हलचल ग्रुप प्यार बांटते चलो, कचरा कॉर्नर से कुदरत कॉर्नर. तो जो भी कचरा वगैरे दिखेगा तो यहाँ पे कूड़ादान है, इकडे तुम्ही टाकू शकता. आणि समोर बघा बृहन मुंबई महानगरपालिकेचा बोर्ड पण आहे. पवई तलावामध्ये मगरी आहेत. आपणा सर्व भाविकांना विनंती की कोणीही पाण्यात उतरू नयेत. मित्रांनो तुम्ही जर पवई लेकला येत असाल तर ह्या जागी हा आहे पवई लेकचा व्ह्यू पॉईंट. इकडे तुम्ही थांबून थोडासा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तसंच हा एक कपल पॉईंटसुद्धा आहे. तर तुमच्या लाईफ पार्टनरला घेऊन तुम्ही इथे येऊन थोडंसं एन्जॉय करू शकता. नॉर्मल व्ह्यू वगैरे एन्जॉय करा. जास्त काही चाळे करण्याचा प्रयत्न न करू, नाहीतर तुम्हाला माहिती आहे लोक तर व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी असतात. मागे बघा बर्नआउट चालू आहे. इकडे येऊन तुम्ही थोड्या ॲक्टिव्हिटीज करू शकता, जसं की जॉगिंग वॉकिंग या गोष्टीसाठी मस्त आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला मुंबईच्या दगदगीच्या लाईफमध्ये थोडासा वेळ हवा असेल विश्रांतीचा, शांत बसायचं असेल आपल्या लाईफ पार्टनरसोबत, त्यानंतर खाण्यासाठी पण थोडे स्टॉल्स आहेत. त्यामुळे इथे येऊन तुम्ही थोडंसं खाऊ वगैरे पण शकता. फक्त कचरा करू नका. आपला कचरा आपल्या बॅगेत घेऊन जा किंवा इथे कचराकुंडी आहेत त्याच्यामध्ये थ्रो करा. तर हा सगळा पवईचा माझा एक्सपिरियन्स. आणि जर तुम्ही त्या साईडला गेलात ना, जसं मी तुम्हाला नॅचरल पार्क दाखवला, नेचर्स पार्क तर त्या नेचर्स पार्कचा जसं तुम्ही पुढे जाल तिथे आहे बाबासाहेब आंबेडकर उद्यान. आणि त्या उद्यानात पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी, म्हणजे जॉगिंग वॉकिंग आणि जंगल टाईप एरिया आहे पूर्ण. तर तुम्हाला एका जंगलचा सुद्धा एक चांगला अनुभव घेता येईल. आणि जर तुम्ही तिथूनच पुढे गेलात तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये पुढे थोडासा एक छोटासा वॉटरफॉल भेटेल. तर तो वॉटरफॉल तिथून वरून खाली पडतो, पण तो ह्या वेळेला नाही भेटणार. पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला तो बघायला भेटेल. तर त्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही तिकडे जाऊन एन्जॉय करू शकता नक्की. तर असा हा माझा आजचा पवईचा एक्सपिरियन्स. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा दिवस पूर्ण एन्जॉय झाला, मजा आली. तर आता मला एका पुढच्या कामासाठी जायचं आहे, तर त्यामुळे आता मी निघतो. तर आपण आता निरोप घेऊयात. भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, जबरदस्त राईड करा.